अगदी रायगड जिल्ह्यातील ग्रीन सिग्नल पंचांचा येताना मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. गावाच्या अस्मितेने गावाच्या क्रिकेटसाठी मात्र खेळले जाणारा टेनिस क्रिकेटचा खेळ पहिला बॉल फेस करेल सूरज म्हात्रे. नॉन स्ट्राईक एंडला रूपेश म्हात्रे तर ओमकार पाटील गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल इथे मात्र घेऊन येताना मात्र पाहायला मिळेल इथे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली दोन्ही फलंदाज सातत्याने पाहिले गेले. दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील P1 मध्ये मात्र चांगला षटक. विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने चर्चात राहायला गेलाय. ओ हो हो, दांडी 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 दांडी, गुल 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 गुल, काठी तोड गोलंदाजी, फलंदाज बाद, back to जिगाट, लगा 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 440 होल्डचा करंट लगा. सूरज म्हात्रे गोल्डन डकचा शिकार, फलंदाज बाद. रमेश पाटील सर कुठे असाल तर संपर्क करा आमच्याबरोबर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती मात्र काठी वाकवली आहे फलंदाजांची. काय गोलंदाजीचा नजराना मात्र पेश केला इथे. अप्रतिम अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळालं. रितेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळत आहेत. सूरज म्हात्रे सारख्या फलंदाजाला बाद केलंय ना. आता थोडा संघ मात्र पाहायला गेला तर डगमगताना पाहायला मिळेल का की भरारी मात्र इथे घेताना पाहायला मिळतील. रुपेश म्हात्रे आणि रितेश पाटील यांच्याही वरती मोठी जबाबदारी इथे मात्र आली आहे. ओमकार पाटील चा षटक मात्र सातत्याने मात्र नाविन्यपूर्ण राहिलाय. रायबादेवी रावे आमचे निकित पाटील आमचे स्कोरर, त्यांचाही आम्ही आवर्जून इथे उल्लेख करू. अनेक स्पर्धांमध्ये त्यांची आम्हाला भेट होत असते. मग उरण असेल, पनवेल असेल, या विभागामध्ये सातत्याने भेट असतो. पेन तालुक्यामध्ये त्यांची भेट होत असते आणि त्यांच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा आल्या. त्यांची उपस्थिती असेल तर या मुख्य व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत केलं जाईल. निकित पाटील आमचे गुणलेखक मित्र रायव्याचे. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. ओमकार पाटील वरती मात्र धावा किती बनवल्या जातील. रायबादेवी रावे आणि दुसऱ्या बाजूला कालभैरव कोपर. कोपर टीमनेही मात्र अनेक वेळा रायबादेवी रावे टीमला मात्र धक्का दिलाय असं म्हणता येणार नाहीये. बॅलेन्सिंग क्रिकेट आहे, 50-50%. दोन्ही अगदी पाहायला गेलं तर मैत्रीपूर्ण लढती मात्र अनेक वेळा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वेळा कोपर टीमनं मात्र रावे टीमला हरवलंय, रावे टीमनं कोपरला हरवलंय. गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल चाललाय गिर 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 गिर, सीमा रेषा पार, आला शानदार षटकार. मिलनजी म्हात्रे आमच्या बरोबर गुणलेखक मित्र जोडले गेलेत. वडाव गावाचे. वाशी विभाग असो किंवा या मैदानामध्ये कोणतीही स्पर्धा असो, सहकार्याची भूमिका मिलन म्हात्रे यांची आम्हाला मात्र पाहायला मिळत असो. आणि काल ज्यांनी 6 बॉलमध्ये 17 धावा डिफेन्स केला, 1 बॉलमध्ये 5 धावा हव्या होत्या, नारवेल बेडी संघाला विजयी करणारा स्टार खेळाडू साई प्रसाद म्हात्रे यांचंही कॉमेंट्री बॉक्समध्ये सहर्ष स्वागत. आणि आमची चर्चा केली जाईल. ऑन साइडला दिशा दिली मात्र पाहायला गेलं तर स्किट झाला हातामधून. लेझी क्रिकेट, आळशीपणा मात्र तिथे पाहायला मिळाला. थोडासा मात्र तिथून स्किट झाला हातामधून. बॉल मात्र निसटला, त्याचा फायदा उचललाय. एकीला दुहेरीमध्ये रूपांतरित केलीत प्रचंड वेगानं आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. 9 आणि स्कोर बोर्ड इथे सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं देवगावानं वाशी विभागामध्ये क्रिकेटची जत्रेचं रूपांतरित मात्र केले गेले. आता जत्रा समाप्त झाल्यात. बहिरी देवाची जत्रा, नागेश्वराची जत्रा, आई जगदंबेची जत्रा आणि आता क्रिकेटची जत्रा देवगावाची मात्र पाहायला मिळते इथे आपल्याला. क्रमांक षटक इथे मात्र समाप्त झालंय. पहिला आणि पहिल्या षटकामध्ये महत्वपूर्ण सूरज म्हात्रे सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये ओमकार पाटील यशस्वी झालाय. 9 धावा धावफलकावरती क्रमांक पहिला षटक समाप्त झालाय.
सुनील ठाकूर सर काय म्हणाल? आज देव गावाचं आयोजन आहे आणि तुमचाही आम्हाला आवाज ऐकायला मिळतोय. खास पद्धतीने तुम्हीही प्रेझेंटेशन बॉक्स मात्र सांभाळलात. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? आज उद्या अंतिम दिवस आहे. उद्या तर अगदी धम्माल की कमाल पाहायला मिळणार आहे. स्पर्धेविषयी म्हणा देव गावाची मेहनत आणि नियोजन 1 to go. नियोजन असे सुंदर पार पाडण्यात खरोखर ग्रामस्थांचं आणि या पद्धतीने आपण पार पाडण्याचा प्रयत्न करू. एक बॉल शिल्लक आहे इथे. 1 to go. शेवटचा बॉल इथे मात्र मार्गस्थ होईल. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र पाहायला मिळतात. इथून आपण पाहायला गेलं तर अपडेट थोडंसं मात्र चुकीचं पाहायला मिळालं आणि वाव चांगला बॉल भंडाट शरीरावरती आदळलंय. चिन ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आखूड टप्प्याचा बॉल त्याला चांगल्या पद्धतीने फेस करता आला नाहीये. आलाय डॉट बॉल आणि समीकरण मात्र पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या आत्ता समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा मात्र पाहायला मिळतात. इथे एक फलंदाज महत्वाचे बाद सूरज मात्रे मात्र बाद झालेत. त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांच्या अतमसबाजी अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिली आहे. त्या फलंदाजानं अगदी पहिल्या बॉलवरती मात्र ट्रॅप केलं आणि ट्रॅपिंग मध्ये मात्र अडकवलं गेलं. नेक्स्ट मॅच असेल देवा ग्रुप आवरे आणि 7 असरा मित्रमंडळ पुरस्कृत गावदेवी उंबोर्डे. दोन्ही कॅप्टन विनंती करेन की आपण आल्याची रिपोर्टिंग करा. देवा ग्रुप आवरे आणि 7 असरा मित्रमंडळ पुरस्कृत गावदेवी उंबोर्डे. दोन्ही कॅप्टन विनंती करेन की आपण टॉस साठी या. उंबोर्डे म्हटल्यानंतर त्यांचेही भरपूर समर्थक तुम्हाला मात्र इथे पाहायला मिळतात. उर्नोली गावी त्याच पद्धतीने मात्र पाहायला गेलं त्यांची टीम पहिला सामना जिंकलेले आहेत, परंतु दुसरा सामना पराभूत झाले. कारण जय गिरोबा जोही टीमने मात्र चांगला दम तिथे मात्र दाखवला. क्रमांक 2चा षटक इथे मात्र मार्गस्थ झालाय. हर्षल मोकलला इथे मात्र त्यांना आमंत्रित केले गेले. आमच्या वाशी विभागाची एक ओळख राहिली आहे सातत्याने. छान पद्धतीने प्रत्येकाला सहकार्य आणि त्याचबरोबर माणुसकी जपणारा विभाग राहिला गेले. अनेक तुम्हाला मात्र इथून भरपूर सारे शिक्षक वर्ग आणि त्याचबरोबर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे तरुण तुम्हाला पाहायला मिळतात. गणपतीचा कारखानाही इथे मात्र आपल्याला देव गावामध्ये मात्र पाहायला मिळते. त्याच देव गावाची ओळख आपण सातत्याने चर्चा करत असतो. स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढल्या. अलंग कार्पेट मात्र पाहायला गेलं तर टप्पा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र विसवताना पाहायला मिळतो. तिथे एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 11 धावा. अकरा धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे आपल्याला चांगली ना इथून रणनीती आखावी लागेल. ओमकार यांची मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त जरूर झालाय. त्याच्यानंतर मात्र हर्षल मोकल यांच्या स्वरूपामध्ये क्रमांक 2चा षटक मार्गस्थ झालाय. आणि पाहायला गेलं तर क्रमांक 2च्या षटकासाठी हर्षल यांना जरूर आणले गेले. बॅटिंगसाठी मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला मात्र फलंदाज इथे मात्र पाहतोय रितेश पाटील. चांगला बॉल इथे गॅप शोधून काढली आहे. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 4 चौकार. या 4 धावेनं धावपलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 15 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे खूप छान इथे मात्र इथून रणनीती बदलताना मात्र फलंदाज पाहायला मिळतात. मी उल्लेख केला होता ना, रितेश पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत या धावा कदाचित येऊ शकतात. इथे त्या ताकदीची गोलंदाजी करणारे गोलंदाज हर्षल मोकलला आपण अनेक वेळा मात्र पाहिले. हर्षल मोकल यांनी मात्र आपल्या नावाची चर्चा केली आहे, परंतु सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर रितेश पाटील आणखी क्लास नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. एका पायावरती घुंगरू शॉट पाहायला मिळालं. छनन चुम 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 करत बॉल सीमारेषा पार षटकार.
धावपलकावरती धावा या षटकारांना मात्र पाहायला मिळतात. 21 धावा 21 आणि स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळतात. हर्षल मोकल यांच्यावरती मात्र हल्ला चढवला जात आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 11 धावा तब्बल आल्यात. कुठून काढल्यात रितेश पाटीलनं. फलंदाजी मात्र अगदी टनाटन करताना मात्र पाहायला मिळतात. इथे चांगली रणनीती आखली गेली. धावा येतील सूरज मात्र इथे बाद झाल्यानंतर मात्र धावा येतील कशाचा प्रश्न पडला होता ना, त्या प्रश्नाचं उत्तर मात्र देताना पाहायला मिळतात. इथे लांब लचक, परंतु इथून क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आता विकेट क्रमांक दुसरी प्राप्त केले. ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या ना, त्याच फलंदाजांना बाद केलंय. रितेश पाटील बॅक टू द गाउट. रितेशची विकेट हवी होती, विकेट प्राप्त करून दिली. आपण पाहायला गेलं तर 3 बॉल वरती मात्र अप्रतिमरित्या फलंदाजी साकारली होती रितेशनं. आणि त्याच्यानंतर मात्र हर्षल मोकलनं मात्र दाखवून दिलं यस यू कॅन डू इट. आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच फलंदाजांना बाद करण्यामध्ये मात्र यशस्वी झालंय. होय, म्हणतात ना, तुम्हाला किती लोक ओळखतात त्याला महत्व नाहीये, तर तुम्हाला ते का ओळखतात ना याला महत्व आहे. या बॉलवरती ओळख निर्माण करणारा हा बॉल मात्र हाताला गेलाय. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा बाहेर ठेवला, दूरवर ठेवला. तिथे मात्र त्यांना पंच करायचा होता, मात्र बॅकवर्ड रिझन मध्ये फटका फसला गेला, स्विंग झाला आणि तिथे मात्र झेल पकडला गेला अप्रतिम समोरच्या दिशेनं मिडऑन मध्ये. आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाले. कलात्मक फलंदाजी करावी लागेल. टेक्निकली फलंदाजी तुम्हाला त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र द्यावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर खेळानं मात्र आज या स्पर्धेनं एक वेगळी झाली मात्र प्राप्त करून दिली. बाबू आणि कोपर टीम म्हटल्यानंतर बाबू म्हटल्यानंतर कोपर. आणि कोपर टीम म्हटल्यानंतर बाबूचे बिग फॅन तानाजी वर्तक यांच्याकडनं मात्र खूप खूप सारे इथे मात्र शुभेच्छा इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आणि बाबूचा जिगरी आहे साई प्रसाद. आपण पाहायला गेलं तर म्हणून तर साई प्रसाद अगदी सकाळी पासून इथे ठाण मांडून आहे. बाबू येणार कधी, खेळणार कधी आणि बाबूला मी बघणार कधी. बाबू कसा चालतोय, बाबू कसा उभा राहतोय, विषय बाबूचा आहे. चांगला खेळाडू बाबू आहेत. आणि आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये मात्र या नावाने चर्चा करायला लावली आहे. आणि समोर ओमकार पाटील आहे ना, 2 बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडूंमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळतो आपल्याला. बरेचसे फॅन फॉलोअर आपल्याला पाहायला मिळतात. ओमकारचे फॅन फॉलोअर इथे मात्र आलेत आणि बाबूचेही. परंतु इथून रितेश भाव खाऊन गेलाय. सूरज म्हात्रेने भाव खालाय. सूरज म्हात्रे चांगले गोलंदाज आहेत, त्यांना इन ऍक्शन मध्ये मात्र पाहू. नशीब इथे मात्र पाहायला गेला, अडवला गेला. थर्ड मध्ये गलीमध्ये माफी असावी. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा तिथे मात्र दिला गेलाय. भावेश होते तिथे, ज्याने आत्ताच पैठणी मला वाटतं जिंकली. आणि तेच भावेश बॉलवरती आलेत. त्याने सांगितलं आम्हाला की ही पैठणी मी आईला देणार आहे. परंतु इथून लक्ष ठेवावं लागेल, ही पैठणी आईला दिली जाणार आहे का, की कुठून वाट मात्र मोडीत काढील आणि पैठणी दुसरीकडे जाईल. चर्चा होईल त्याची. परंतु तोपर्यंत धावपलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. त्या 22 धावा 22 आणि स्कोरबोर्ड षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. 11.00 सरासरीनं 22 धावा धावपलकावरती आल्यात. 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर, सूरज म्हात्रे आणि रितेश पाटील. महत्वपूर्ण फलंदाज बाद होत असताना धावपलकावरती धावा 22 डीजे.
फोन आला तिकडून. आपण पाहायला गेलं तर चर्चा, थोडासा आवाज आहे ना प्लीज, थोडासा आवाज आहे प्लीज. शुभ आगमन ज्यांचं मात्र होताना पाहायला मिळते. इथे आपण पाहायला गेलं तर शिवा शेठ आणि मोतीराम भगत साहेब ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक, आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती इथे मात्र होताना पाहायला मिळते त्या आदरणीय शिवा शेठ आणि मोतीराम भगत साहेबांचा शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावरती मात्र होताना पाहायला मिळणार आहे. चला, या मॅच थांबवलेली आहे त्यामुळे यायचं आहे प्लीज. धावपलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. 23 धावा 23, आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. शुभ आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळते आपल्याला. शुभ आगमन ज्यांचं होताना मात्र पाहायला मिळते. गावदेवी दीव आणि गावदेवी चषक 2026 साठी अगदी पाहायला गेलं तर प्रेम सातत्याने मात्र त्यांचं राहिलंय. आज 5व्या रजनीमध्ये मात्र ज्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक, दमदार नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र राहिली गेलेली आहे ते आदरणीय शिवा शेठ आणि मोतीराम भगत साहेबांचा शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या तम्सबाजी आपल्याला मात्र मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळते आपल्याला. आणि ठाण्या मात्र पाहायला गेलं तर ठाण्यामधील मात्र आपण पाहायला गेलं तर ठाणे क्रिकेट टीम मात्र वेगळ्या दर्जाचं मात्र पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातून थेट डायरेक्ट रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं मात्र इथून प्रस्थान होताना मात्र पाहायला मिळत आहेत ते आदरणीय ठाणे महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक शिवा शेठ आणि त्याचबरोबर आदरणीय मोतीराम भगत साहेबांचा शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावरती मात्र होताना पाहायला मिळतोय. आज पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मात्र जण मात्र इथून भेट देताना मात्र पाहायला मिळाले. ग्रँड एंट्री आपण पाहायला गेलं तर गाड्यांचा ताफा, आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिका, आणि ठाणे महानगरपालिका म्हटल्यानंतर अगदी प्रतिष्ठेची ही महानगरपालिका, आणि त्या महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक शिवा शेठ आणि त्याचबरोबर मोतीराम भगत साहेब यांचा शुभ आगमन गावदेवी चषक दीव गावामध्ये मात्र होताना पाहायला मिळतोय. गावदेवी दीव आणि ग्रामस्थ मंडळ दीव यांच्या वतीनं इथून मात्र सहर्ष स्वागत केलं जाईल. गोल्डन मॅन, आणि पाहायला गेलं तर क्रिकेटवरती सातत्याने ज्यांचं प्रेम राहिलं गेलंय ते आदरणीय आमचे विवेक शेठ म्हात्रे साहेबांचे निकटवर्तीय सातत्याने मात्र मुलाचा सल्ला देणारे हे दोन्ही दमदार नेतृत्व आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने शिवा शेठ साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय मोतीराम भगत साहेब आणि प्रवीणजी किणी यांचंही शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळतोय. यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. मी आदरपूर्वक विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. ठाणे महानगरपालिकेमध्येही आपल्या नावाचा नाना खणखणीत वाजवणारी A1 जोडी आपण ठाणे जिल्ह्याची महत्व मैदाना मुख्य व्यासपीठावरती आदरणीय शिवा शेठ आणि मोतीराम भगत A1 जोडी ठाणे महानगरपालिका अगदी दुमदुमून सोडणारे ठाणे महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक गोल्डन मॅन म्हणून ख्याती ज्यांची राहिली गेली आहे ते आदरणीय शिवा शेठ आणि मोतीराम भगत साहेबांचा शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होताना मात्र पाहायला मिळतोय. त्यांचं आणि प्रवीणजी केणी आमचे मुंबऱ्याचे नगरसेवक, भावी नगरसेवक आमचे मुंब्रा हा परिचित राहिलाय ठाणे महानगरपालिकेच्या आणि त्याच विभागातील भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय प्रवीणजी केणी यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. या सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. मॅच चालू करायचे. चला सुदर्शन सर. बंटी सर चला.
मॅच ऑन. अगदी मुख्य मान्यवरांचं आगमन झालं. त्याच्यानंतर मात्र जाऊया आपण बॅक टू क्रिकेट. इथे मात्र पाहायला गेलं तर धपलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. त्या 25 धावा 25 आणि स्कोरबोर्ड थोडा मात्र इथून हलक्या त्यांना फक्त इथून मला पाहिजे डायरेक्ट हिट. हो, जर का हा निशाणा लागला असताना तर कदाचित तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण जिथे एकदा होते तिथे दुसरे धावेचं रूपांतरित मात्र करण्यात आलं. परंतु हा ट्राय करणं खूप गरजेचं होतं. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर प्रतिकेश मोकल आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश म्हात्रे स्ट्राईक एंडला मात्र पाहतो इथे. आदित्य पाटील हा हात केला बघ. सोन्या इकडे हात कर. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात फलंदाज रुपेश म्हात्रे. आयटम होते विकेट. भन्नाड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. वेगावरती नियंत्रणे पाहायला मिळालं. थोडंसं ना हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलचं समीकरण मात्र वाढवताना मात्र पाहायला मिळतील का, कारण येणारे लगातारचे दुसरा डॉट बॉल एक वेगळा आत्मविश्वास गोलंदाजांना मात्र देताना पाहायला मिळतील. आदित्य पाटील गोलंदाजीसाठी आले. क्रमांक 3चा षटक इथे मात्र मार्गस्थ असताना मात्र इथे पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्यात. एकूण धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत. जोरदार अपील केली गेली आहे. अपील मध्ये फिली जाणवतोय, परंतु पंच सांगतायत नो डाऊट आणि पंचांचा निर्णय अंतिम. ओमकार चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता भरगतच्या मात्र मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते, कारण अगोदरच म्हटलं होतं नाही मैत्रीपूर्वक लढत आहे. मग फलंदाजांना कशा प्रेमभावे की ते मात्र वागणूक दिली गेली. खूप छान पद्धतीने मात्र स्पर्धेला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर आज चौथी रजनी आपल्याला मात्र इथे पाहायला मिळते आणि उद्या अंतिम 5व्या रजनीमध्ये मात्र पदार्पण आपण करत आहोत. खऱ्या अर्थानं वाशी विभागाची चर्चेत राहिलेली मात्र स्पर्धा आणि गाव दीव आणि दीव गावाचा अभिमान वाढवणारी स्पर्धा आपल्याला मात्र पाहायला मिळते इथे. आणि इथून आपण पाहायला गेलं तर सिंगल येताना पाहायला मिळेल आणि यश षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरा आणि 3 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 26 धावा 26. आणि उद्याच्या दिवसाची उद्याच्या रात्रीची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं, कारण अगदी ठाणे रायगड पुण्यापासून तुम्हाला मात्र अगदी महाडपर्यंत चे खेळाडू, उरण तालुक्यातील खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. कारण उद्या आहे ए गट ए पूल आपल्याला पाहायला मिळेल. धमाका क्रिकेटचा मात्र उद्या पाहायला मिळेल. बडा मंच पंच भी बडा आणि उद्या अगदी पाहायला मिळेल. आणि आजचे दिवस आजची रात्र काही कमी नाही आहे, कारण पेन तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटतील दादा संघ बी गटातील मात्र बी पूल मधील मात्र आपल्या आजच्या रात्रीमध्ये खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. मग उरनोली मात्र इथे खेळली आणि आज आजच्या रात्रीमध्ये तारा संघ मात्र खेळताना पाहायला मिळाला. रावे संघ खेळताना पाहायला मिळाला. जोहे संघ खेळतोय. आता मॅच चालू आहे. आई रायबादेवी रावे, कोपर, आवरे, उंबर्डे असे मात्र नामांकित संघ मात्र पाहायला मिळते इथे. टॉस साठी यायचं आहे देवा ग्रुप आवरे आणि 7 आसरा मित्रमंडळ पुरस्कृत गावदेवी उंबर्डे. परमेश पाटील सर परिपूर्ण या स्पर्धेवरती लक्ष ठेवण्यात पहिल्या दिवसापासून आपल्या आवाजाने या प्रेझेंटी बॉक्स सांभाळून मात्र या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून दिली. सोनखर गावाचे सुपुत्र, वडाव गावाचे जावई बापू आणि पेन तालुका टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज ॲडव्होकेट परमेश पाटील सर यांचाही आवाज आपण नेक्स्ट इनिंग मध्ये मात्र ऐकणार आहोत. आज आमचे या पंचक्रोशीतील बरेचसे ग्रामस्थ इथे उपस्थित, त्यांना विनंती करेन की आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ जे असतील त्यांनी मुख्य व्यासपीठावरती या. आपले सरचे स्वागत इथे मात्र केलं जाईल. धावफलकावरती धावा
क्रमांक इथून मात्र तिसरा षटक समाप्त होत असताना 26 धावा. पूजन पाटील गोलंदाजी मार्कवरती मात्र इथून अंतिम षटकासाठी आलेले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश म्हात्रे. ला इथे मात्र आपण पाहत आहोत रुपेश म्हात्रे आणि त्यांनी मात्र चांगल्या धावा बनवल्या आहेत आतापर्यंत. जो मात्र डाव थोडासा मात्र इथून विखुरला होता ना, त्या डावाची बांधणी मात्र करण्यात आली आहे. धावांसाठी धावाधाव केली आणि त्याच्यानंतर एक चांगला खेळ साकारलाय आणि त्याच्याबरोबरच मात्र पाहायला गेलात तर मात्र एक चांगल्या खेळाबरोबर मात्र एक धावसंख्या उभारण्याचा परिपूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला गेलाय. सूरज मात्र बाद झाले. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला घेतले धावा आल्यात. रिव्हर्स अटॅक करायचा होता तिथे, फटका फसलाय. बॅट अगोदर क्लोज झाला, बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला आणि या शरीरावरती बॉल अदलला गेलाय. तिथे जागा बनवली ना गोलंदाजाने, जागा बनली गेली ही आणि या चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. थोडासा गती परिवर्तन बॉलमध्ये मात्र पाहायला मिळालं. धावा आली मात्र इथून लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. क्रमांक 4चं षटक पूजन पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आता स्ट्राईक कन्वर्ट झाली आहे. प्रतिकेश मोकल 2 बॉलमध्ये 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आपण पाहायला गेलं तर संघ आहे सध्याच्या घडीला कालभैरव कोपर टीम. परंतु तेवढ्या ताकदीची गोलंदाजी झाली आहे ना, त्याच्यामुळे आपण पाहिलं गेलं तर थोडंसं डाऊटफुल आपण पाहिलं गेलं तर क्रिकेटला बनवले गेले. ताकदीची दाखण्याची गोलंदाजी झाली, टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकांच्या खेळामध्ये तुम्ही तुमच्या गावाची अस्मिता क्रिकेट बरोबर जोडलेली लावली जाते. प्रचंड तुमचे समर्थक तुमच्या बरोबर येत असतात. आत्ताही भरपूर गर्दी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. चांगला बॉल, नशिबाचा चौकार मात्र त्यांना पाहिला मिळेल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये ब्लॅक स्क्रीनला झालाय टच, कारण धावा दिली ते 4 4 4 चौकार. अप्रतिम. चला इथून कॅमेऱ्याची लेन्स आमच्याकडे फिरू द्या. नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करूया
देवा ग्रुप आवरे आणि त्यानं फाईट करेल टीम 7 असरा मित्रमंडळ पुरस्कृत गावदेवी उंबरडे. चला टॉस साठी आपण दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला आमची विनंती असेल आपण टॉस साठी यावं. जाऊया आपण अतिथी सन्मानाकडे. तिथून टॉस घेतला जाईल परमेश्वर. तोपर्यंत मी विनंती करेन या आमचे मुख्य इतिहास स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती मात्र पाहायला मिळतो थेट ठाण्यावरनं रायगडमध्ये आमच्या वाशी विभागामध्ये त्यांचं आगमन झालंय. शिवा शेठ आणि त्याचबरोबर आदरणीय मोतीराम भगत साहेब आणि प्रवीणजी केणी साहेबांना विनंती करेन. तिन्ही आमच्या या 3 रत्नांना विनंती करेन की या आपल्या शुभास्ते इथे मात्र टॉस इथे मात्र नेक्स्ट मॅच चा मात्र घेतला जाईल. चला उंबरडे आणि आवरे कॅप्टन उपस्थित आहे तिथे. मी विनंती करेन आमच्या आदरणीय शिवा शेठ मोतीराम भगत साहेब आणि प्रवीणजी केणी साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. बिग मॅच आणि या मोठी मॅचचा मोठा टॉस इथे मात्र घेतला जाईल. चला इथून आमचे आदरणीय गोल्डन मॅन मोतीराम भगत साहेब आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आमचे शिवा शेठ आणि आदरणीय प्रवीणजी केणी साहेब यांचा शुभ असते ते मात्र टॉस इथे घेतला जातोय. टॉस घेतला जातो इथे दोन्ही कॅप्टन आपण पाहायला गेलं तर ग्रामीण पेन टेनिस ग्रामीण मधील आणखी दमदार ह्या टीम आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. स्विंग द कॉइन टेल चॉईस केलाय छापा की काटा आणि इथून आलाय हेड चॉईस. इथून मात्र टीम जिंकली आहे. उंबोडे टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय मात्र उंबोडे टीमने. निर्णय फक्त कळवा. क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलाय. टॉस इथे जिंकलाय. मी दोन्ही टीमला मात्र इथे खूप साऱ्या शुभेच्छा आणि या बेस्ट ऑफ लक. मी मान्यवरांकडे जाईन. आपण पाहायला गेलं तर अगदी ठाण्यावरनं थेट रायगड जिल्ह्यामध्ये वाशी भागामध्ये इथे आलात आणि साहेब काय म्हणाले इथे आल्यानंतर आज गावाचं गाव पण प्रवीण शेट्ट या मी चला अतुल चला प्रवीण दादा फक्त आमच्या विभागाविषयी आज इथे आलात तुम्ही. शुभेच्छा आमच्या स्पर्धेच्या निमित्ताने. यस चालेल ठीक आहे थँक्यू. अगदी मी मान्यवरांना मी खरंच मनापासून आभार व्यक्त करेन कारण तुम्ही आज दूरवरचा प्रवास ठाणे महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक त्याचबरोबर आमच्या आदरणीय आपण पाहायला गेलं तर देव गावावरती असणारं प्रेम आणि त्या प्रेमापोटी त्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र पाहायला मिळतोय. शुभ सन्मान इथे मात्र घेतले जातील आणि शुभ सन्मानासाठी जाऊया आपण शुभ सन्मानाकडे. मी विवेक शेठ मात्रे साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभस्ते हे सगळे शुभ सन्मान इथे मात्र घेतले जातील. सामना थांबवायचा नाहीये प्लीज. मी विनंती करेन की सामना लगेच चालू करा. खूप डिले इथे मात्र होताना पाहायला मिळते इथे आणि मी विनंती करेन की प्लीज समीरजी मसुलकर साहेबांचं मला वाटतं शुभ आगमन इथे होतोय. नगरसेवक आदरणीय खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक समीरजी ओमकार पाटील आणि प्रवीण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खर तर आपण पाहतोय. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 41 धाव संख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर राहणार आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज जरूर आपण पाहतोय दीप पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक ऑन स्ट्राइक वरती पेन टेनिस क्रिकेटचा सितारा ओमकार पाटील. ओ शॉर्ट पिच शॉटम पूलचा फटका चेंडू निघाला सीमा पार. ओमकार की जय जयकार षटकार.
खराब चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती खर तर आक्रमण करत असताना ओमकार पाटील या खेळाडूच्या बॅट मधला षटकार आलाय. 41चं टार्गेट. एका बाजूला कोपर आणि त्यांना फाईट करत असताना आई रायबादेवी रावे. ओ नेक्स्ट बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न आहे. स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. रावे टीमचा विस्फोटक खेळाडू, एक्सप्लोजिव्ह बॅट्समन, ॲज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये सर सेनापती आणि त्याच्या सोबत प्रवीण पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. स्ट्राईक गोलंदाज कोपर टीम कडून दीप पाटील. कमालीची लढत पाहायला मिळेल. नो डाऊट हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. 41चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. गोला टाकण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये? ओमकार सारख्या दिग्गज खेळाडूला तुम्ही आता तर संधी दिल्यात आणि हा चेंडू मात्र देखील गेला थर्ड मॅनला सीमा पार. चौकार. हलचिक हलचिक. ओमकारला बाद करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी जरूर होती कोपर संघाकडे, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर रावे टीमला मिळालेल्या 4 रन्स व जीवदान जरूर मिळालाय. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 ऑन दी बोर्ड. 10 रन स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळत आहेत. कमालीचं क्रिकेट, ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पाक खेळाडू फार काळ शांत बसणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती लॉफ्टेड हिट, खरंतर प्रहार करण्याचा प्रयत्न खरंतर ओमकारचा नेहमी राहिलाय, परंतु आघाडीच्या काही चेंडूंवरती जर का 10 रन्स आले असतील तर पुढच्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे अपेक्षित असतं क्रिकेटमध्ये, परंतु सिंगल डबलचा विचार करणारा हा खेळाडू नाही आहे. लास्ट बॉल असेल. 10 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू जरूर आपण पाहिलाय. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आई रायबादेवी रावे संघाची धावसंख्या 10. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आणि 4 डॉट बॉल खरं तर आपण पाहिलंय. आणि पहिलं षटक संपलं गेलं. रन्स आल्या 10. तदनंतर दुसऱ्या षटकासाठी रुपेश म्हात्रे अमरापूर विभाग प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मालिका वीरचं पारितोषिक मिळवणारा खरं तर हा गुणवान खेळाडू दुसऱ्या षटकासाठी रुपेशला जरूर आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असतील. 18 रन्स करायचे आहेत. 31 माफी असावी. 41चं टार्गेट आहे. सो 18 चेंडू आणि 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर असेल. चला अधिकचा वेळ घेताय कोपर संघ. रुपेश प्लीज, वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतो, टाइम अलर्ट आहे पहा. पहिला चेंडू रुपेशचा जरूर आपण पाहिला. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिला. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्डमध्ये जरूर ॲड केली जाईल. 18 चेंडू आणि 30चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. प्रतिषटक 10च्या रिक्वायर्ड रन रेटने खरं तर या 30 रन्स करायच्या आहेत आता रावे संघाला. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर वेगाने चेंडू आतमध्ये आला
आणि तदनंतर हा डॉट बॉल चेंडू जरूर आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी, कमालीचं कमबॅक म्हणावं लागेल. पहिला चेंडू स्वेअर फेकल्यानंतर थोडी लाईन आणि लेंथ बदलली रुपेश म्हात्रे या गोलंदाजाने आणि तदनंतर निर्धाव चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तिकडे असेल. रन्स मिळालेले एक सिंगल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती आता रन्स जरूर आपण पाहतोय. 12 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. 12 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. कमालीची लढत पाहायला मिळेल नो डाऊट. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून संघर्ष जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला ओमकार तर त्याच्या विरोधात गोलंदाज रुपेश म्हात्रे. हे बॅटल पाहण्यासारखं राहणार आहे. एकमेकाच्या विरोधात कित्येक वेळा खरं तर हे दोन खेळाडू आलेत. हमरापूर विभागातील दोन्ही आयकॉन खेळाडू खरं तर या मॅचमध्ये आपण पाहतोय. पाहूया खरं तर कोणाचं पाडदं जड असेल, ओमकार की मग रुपेश म्हात्रेचा. षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो, समोरला चेंडू टाकलाय, खोलात टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू जरूर आपण पाहिला. सिंगल रन्स आले. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ओमकारला ठाऊक आहे ह्या षटकामध्ये जरी कमी रन्स आल्या तरी हरकत नाहीये, येणाऱ्या 2 षटकांवरती आक्रमण करता येईल. ओमकारला थांबावं लागेल, थोडं सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. खरं तर वैयक्तिक इनिंगपेक्षा सांघिक यश हे अतिशय महत्त्वाचं. आम्ही नेहमी म्हणतोय एखाद्या बॅट्समनने 50-60 रन्स बनवल्या परंतु तो संघ जिंकला नाही आहे. सो त्या 50-60 रन्सला काहीच महत्त्व नाही आहे. तुम्ही एखादी 20-25 धावांची इनिंग साकारलीत आणि तुमचा संघ जर का जिंकला तर मात्र त्या इनिंगला महत्त्व असेल. नेक्स्ट बॉलवरती रन्स मिळाली एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही आहे. पण थोडा सामना थांबवायचा आहे पंच प्लीज. मान्यवरांची शुभ आगमन अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना खरं तर आपण जरूर पाहतोय. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ज्या मान्यवरांनी दिलंय त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना खरं तर आपण पाहतोय. अतिथी मंचकावरती अनेक दिग्गज खरं तर त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि तदनंतर खरं तर आणखीन काही मान्यवर या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांची रॉयल एंट्री होत असताना खरं तर मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असतील 14 ओमकार आणि रन्स करायचे 27. शुभ आगमन ज्यांचं होताना मात्र पाहायला मिळतं. अगदी आपण आजच्या रात्रीमध्ये बराच वेळ ज्यांची मात्र आतुरतेनं वाढ बघतोय ना, त्यांचं शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळतंय. आदरणीय समीरजी महसूलकर साहेब, खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक आणि ज्यांच्या मात्र नेतृत्वामध्ये मुख्य आयोजक 5 लाखाची स्पर्धा जिथे मात्र येणार आहे खोपोलीमध्ये. त्या स्पर्धेचे आयोजक त्याचबरोबर कॉम्प्लेक्स ग्रुपचे सर्व बांधकाम सभापती या पदावरती हे सुद्धा आपण पाहायला गेलं तर खोपोली नगरपालिकेमध्ये कार्यभार सांभाळलेला आहे. ज्यांचे पिताश्री 15 वर्ष नगराध्यक्ष पदावरती मात्र राहिले गेलेले आदरणीय दत्तात्रय शंकर साहेबांचा सुपुत्र आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची भेट येताना पाहायला मिळतोय. 5 लाखाची स्पर्धा ज्यांच्या वतीनं मात्र येताना पाहायला मिळणार आहे. आणि खोपोली नगर परिषदेचे मात्र नगरसेवक, दमदार नगरसेवक आणि 5 लाखाच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्याचबरोबर खोपोली नगरसेवक, नगर परिषदेचे बांधकाम सभापती आणि कॉम्प्लेक्स ग्रुपचे सर्व आदरणीय समीरजी महसूलकर साहेबांचा शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर येताना पाहायला मिळतोय. 5 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. येणाऱ्या मार्च-एप्रिल मध्ये ही स्पर्धा मात्र खोपोलीमध्ये आपल्या भेटीस येणार आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर
सामाजिक वारसा ज्यांच्या घराला लाभलं गेलंय, सामाजिक घराणा म्हणून जपणारा मात्र हा घराणा सातत्याने पाहत असतो आणि त्याच घराण्यातील ज्यांचे पिताश्री खोपोली नगरपालिकेचे त्यांच्या घराला हा वारसा मात्र समाजकारणाचा लागलाय. समाजकारणामधून राजकीय प्रवास मात्र सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर 15 वर्ष ज्याने मात्र आपण खोपोली नगरपालिकेचं मात्र नगराध्यक्षपद भूषवलेले दत्तात्रय शंकर साहेबांचे मात्र आपण पाहिलं तर पुत्र आणि दत्तात्रय शंकर साहेबांचा जर विचार केला, दत्तात्रय शंकर मसुरकर साहेब हे नाव ज्यावेळी येतो ना त्यावेळी मात्र शरद पवार रायगडमध्ये यायचे ना त्यावेळी पहिला फोन कोणाला जात असेल तर दत्तात्रय शंकर साहेबांना आणि त्यांचे सुपुत्र समीरजी मसुरकर साहेब यांचा शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणखीन एक षटकार ओमकार पाटीलच्या बॅट मधला जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 20 ऑन दी बोर्ड. आई रायबादेवी रावे आणि त्यांच्या विरोधात काळभैरव कोपर हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना जरूर आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू असेल रुपेश म्हात्रे. यावेळेस स्विंग अँड मिस खरं तर यष्टीरक्षक बीट झाला आणि तदनंतर पाहूया आपण बॅटची कडा होती त्या ठिकाणी. सो कॅच ड्रॉप झाली असं आपण म्हणूया. रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत 21. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता येणारे 2 षटक 12 चेंडू आणि विजयाची रन्स करायचे आहेत 20. ऐकूया सुमधुर संगीत डीजे. बारा चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चला इथे सामना खूप वेळ इथे मात्र खर्च होताना पाहायला मिळते. आज शरद मात्र आमचे वडावचे क्रिकेटवरती एक नित्यांत क्रिकेटचे चाहते म्हणून त्यांची ओळख राहिली गेले.
कदाचित आज ड्युटीवरती गेले असतील. तोपर्यंत आपण जाऊया शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत आणि शुभ सन्मान इथे मात्र घेतले जातील. मी विनंती करेन आमच्या सुदर्शन म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय आमचे गोल्डन मॅन आणि ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक ठाण्यावरनं थेट रायगडमध्ये राजांच्या राजधानीमध्ये मात्र डेरे दाखल झालेत. मोतीराम विष्णू भगत साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी सुदर्शन दादाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. भगवी शॉल आपण पाहायला गेलात तर हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. शुभ सन्मान साकारला जाईल. आवाज तुतारीचा एकच आवाज शरदचंद्र पवार साहेबांचे पक्षातील आणि जितेंद्र आव्हाड साहेबांचे निकटवर्तीय. त्याचबरोबर पाहिला गेला तर ठाणे महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक मोतीराम विष्णू भगत साहेब ठाण्याचे गोल्डन मॅन यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मायची उबदार शॉलच नाही तरी भगवी शॉल आहे. ठाण्याचा भगव्या कलर करायचा आम्ही ठरवलंय आणि त्याच्यात मोठा हात मोतीराम विष्णू भगत साहेबांचंही राहिलंय आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला गेलाय. त्याच्यानंतर शुभ सन्मान घेतला जाईल ज्यांना राजकीय वारसा समाजकारणातून ज्यांना लाभलं गेलंय आणि सामाजिक बांधिलकी जपणारं घराणं खोपोली तालुक्यामध्ये आदरपूर्वक ज्यांच्या मात्र नावाचा उल्लेख केला जातो. आदरणीय दत्तात्रय शंकर मसुळकर साहेब शरदचंद्र पवार साहेब ज्या ज्यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये येतात त्यावेळी मात्र ह्या नावाची आठवण करून जातात आणि त्यांना भेटल्याशिवाय जात नाही. तर अनेक वेळा आपण अनेक वर्ष पाहिले गेलेत आणि खोपोली नगर परिषदेचे 15 वर्ष नगराध्यक्षपद भूषवणारे आणि त्यांचेच चिरंजीव माजी बांधकाम सभापती आणि विद्यमान नगरसेवक समीरजी मसुलकर साहेबांचा शुभ सन्मान इथे घेतला जाईल. एकदा जोरदार टाळ्या इथे मात्र झाल्या पाहिजे. त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते आणि त्यांच्याही वतीनं रोख रक्कम 5 लाख रुपयाची मात्र पारितोषिक असणारी स्पर्धा खोपोली तालुक्यामध्ये मात्र येणार आहे. आणि आतिजी ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या दमदार व्यक्तिमत्वांचा मात्र शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. सन्माननीय आदरणीय समीरजी मसुलकर साहेबांचा मनापासून आभार. साहेब आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपलंही मनापासून आभार. त्याच्यानंतर शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. एकच शेठ आदरणीय शिवा शेठ म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये हे नाव चर्चेत राहिलंय. ठाणे महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक शिवा शेठ यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी प्रवीण म्हात्रे यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते इथे मात्र शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. प्रवीण म्हात्रे साहेबांना विनंती करणे की या आपल्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अगदी वेल एज्युकेटेड पर्सन त्याचबरोबर पाहायला गेलं तर डाऊन द अर्थ आणि नगरसेवक पदावरती कार्यरत असताना मात्र पाहायला गेला तर सातत्याने मात्र महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या विभागासाठी मात्र राबवणारे शिवा शेठ यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपलाही मनापासून इथे मात्र आभार व्यक्त करत आहोत साहेब. त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि एक चांगले व्यक्तिमत्व सातत्याने आपण पाहत असतो. प्रवीणजी किने साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. योगेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते प्रवीणजी केने साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. साहित्यून DRS वापर केलाय. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. प्रवीणजी किने साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातो. योगेश यांच्या शुभ हस्ते इथे मात्र शुभ सन्मान प्रवीणजी किने साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातो. आपले मनापासून आभार. त्याच्यानंतर शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल गजानन साबळे साहेबांचा
गजानन साबळे साहेबांचा शुभ सन्मान घेण्यासाठी मी विनंती करेन, नितीनजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. या सगळ्या तरुणांना विनंती करेन आपण सगळे एकत्र राहा इकडे, कारण आपणच आहात त्यामुळे हा गावदेवी चषक बहारदार बनला गेलाय. संधीजी म्हात्रे साहेबांचं मोठं योगदान आहे. आमचे सुदर्शन म्हात्रे साहेब असतील, या सगळ्यांनी आणि आमच्या सगळ्या तरुणांनी देव गावाचा अभिमान टेनिस क्रिकेटमध्ये मात्र अवलंबलं. त्याचबरोबर अनिकजी बाविस्कर यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. आणि मी आज शुभ सन्मान घेण्यासाठी राहुलजी यांना विनंती करेन की या आपल्या शुभहस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. आदरणीय अनिलजी बाविस्कर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. 3 धावा डिक्लेअर इथे मात्र केल्यात. चला इथून धावसंख्या सांगा सर, स्कोर सांगा. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतात 25 आणि समीकरण असेल येणारे चेंडू बाकी असतील या मॅच मध्ये 9 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 16. 9 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर इरफानजी मनसुरी साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. आणि मी विनंती करेन मिलिंद म्हात्रे यांना विनंती करेन की या आपल्या शुभहस्ते इथे मात्र शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. इरफानजी मंसूरी, इनका भी स्वागत यहाँ पे किया जाएगा. इंसार जी, इरफान जी मंसूरी. त्याच्यानंतर शुभ सन्मान अनिजी यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. आदरणीय आमचे अनिजी बिल्डर, वाव, वन हँडसम पर्सनॅलिटी, चॉकलेट बॉय अनिजी यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि मी विनंती करेन दर्शन ठाकूर यांना विनंती करेन की या दर्शन ठाकूर यांना ही विनंती करेन आपल्या शुभहस्ते मात्र शुभ सन्मान घेतला जाईल. आज त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळतोय. आमचे चॉकलेट बॉय पर्सनॅलिटी असणारे मात्र बिल्ड बॉल्डर आपल्याला पाहायला मिळतात. आणि छान पद्धतीनं अगदी शरीराची काळजी इथे मात्र घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते अनिजी बिल्डर यांचा शुभ सन्मान यहाँ पे लिया जाएगा. वेलकम साहब, आपका भी यहाँ पे. शुभम पाटील यांना विनंती करेन आपण यायचं आपल्या शुभहस्ते आज शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. शुभम पाटील. रिजवान शेख यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी शुभम यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आज शुभ सन्मान. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. 8 चेंडू आणि विजयासाठी 16 रन्स करायचे आहेत रावे टीमला. शुभम यायचं आहे प्लीज. कॅच ड्रॉप होत असताना खर तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोक्याच्या क्षणाला सूरज म्हात्रे खर तर याने आज झेल सोडलाय. रन्स आल्या 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळते 27. आता चेंडू बाकी असतील ह्या मॅच मधील 7 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 14. हो, चांगला फटका आहे. समोरला खेळण्याचा प्रयत्न 20 सेट मध्ये. डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स इनटू द डिफेन्स, 4 रन्स. मॅच ही क्रुशियल बनली गेली. आता येणारे 6 बॉल परमेश्वर आणि विजयासाठी 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. चला तोपर्यंत जाऊया हाय व्होल्टेज. परंतु या अंतिम षटकामध्ये समालोचन झालं पाहिजे कारण मॅच हाय व्होल्टेज आहे. दोन्ही टीम मोठी आहेत. तोपर्यंत आपण जाऊया इथून. अब्दुल गणी यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. क्रुशल म्हात्रे यांना विनंती करेन की या अब्दुलजी गणी. काय ड्रेसिंग आपल्याला पाहायला मिळते आणि पाहायला गेलं तर त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने आपका भी वेलकम यहाँ पे किया जाएगा. दूर से यहाँ पे आ गए आणि
त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय अब्दुलजी गणी साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. अब्दुलजी गनी शेख इनका भी यहाँ पे शुभ सन्मान लिया जाता है. चला चला मॅच सुरू करा. पंच खूप वेळ घेतात. सुजल सुजल प्लीज. हनुमान नाईक सर प्लीज. पहा या मॅचला तब्बल 1.5 तास खर्च झालाय. आम्ही विनंती करतो चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पुढील शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. शाहरुख इनका भी स्वागत यहाँ पे लिया जाएगा. आणि रुपेजी सोनावणे यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन रुपेजी सोनावणे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. पंकज म्हात्रे या लवकर चला. पंकज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रुपेजी सोनावणे यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. बाकी उर्वरित सन्मान आपण या षटकानंतर घेणार आहोत कारण मॅच हाय व्होल्टेज आहे. क्रीडा रसिक सगळे वाट पाहण्यात परमेश पाटील सरांचा आवाज सगळ्यांना ऐकायचा आहे. थँक्यू. खरं तर उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मॅच कडे जाऊया. चेंडू बाकी असतील 6 विजयासाठी रन्स करायचे आहेत 10. 6 बॉल 10 ची आवश्यकता असताना गोलंदाज प्रितेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो खराब चेंडू आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. कॅचची संभावना. टेकला या ठिकाणी जरूर पकडला झेल. आणि फलंदाज प्रवीण पाटील बॅक टू द पॅव्हलियन. महत्वाच्या क्षणाला खरं तर फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी प्रवीण पाटील 5 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 10. नवीन खेळाडू किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चला कोपर संघ प्लीज. बाबू भरपूर उशीर झालाय. वारंवार आम्ही विनंती करतोय. फलंदाज आलाय आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लवकरात लवकर आम्ही वारंवार विनंती करतोय. 1.5 तास झालाय या मॅचला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलला आपण पाहतोय. चेंडू बाकी असतील या षटकातील 5 आणि विजयासाठी रन्स करायचे 10. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव संख्येची आवश्यकता असेल आई रायबादेवी रावे या टीमला. गोलंदाज जरूर आपला पाहायला मिळेल प्रितेश पाटील. ओ चांगला चेंडू आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न. पाठीमागे चेंडू मात्र या ठिकाणी जात असताना विकेट आता मात्र गमावले रावे संघाने. थोडस आम्ही तुम्हाला आराम देणार आहोत. शुभ सन्मानाकडे इथे जाणार आहोत. आम्ही जे आदरणीय ललितजी घोसाळकर यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि मी हा शुभ सन्मान घेण्यासाठी विनंती करेन आदरणीय संदेश म्हात्रे साहेबांना विनंती करेन. या आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. या स्पर्धेचे मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर संदेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. ललितजी घोसाळकर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. थँक्यू साहेब. त्याचबरोबर कार्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे क्राईम ब्रँच मध्ये मात्र कार्यरत असणारे मुंबई क्राईम ब्रँच मध्ये कार्यरत असणारे सुजितजी पवार यांची पॉवर पोलीस दलामध्ये सातत्याने आपण पाहत असतो. विश्वास नांगरे पाटील यांच्या बरोबर मात्र अगदी काम करताना आपण त्यांना पाहत असतो. असे कार्यदक्ष पोलीस अधिकारी क्राईम ब्रँच मुंबईचे अधिकारी आदरणीय सुजितजी पवार साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय.
त्याच्यानंतर आकाजी कळवार साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी संदेशजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र आकाजी कळवार साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. संदेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. सर मॅचकडे आपण साहिलजी जाधव साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी साहिल जाधव साहेबांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. बॅक टू क्रिकेट आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स. 3 चेंडू आणि 9 धाव संख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज आदित्य पाटील. आदित्य पाटील हा खेळाडू जरूर ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव संख्येची आवश्यकता असेल. हो चांगला फटका आहे, दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू निघाला सीमा पार. षटकार. आता व्हिडिओ घे. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. आता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायच्या 3. 2 बॉल 3 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहा. या षटकाराने धाबे दणाणलेत. विचार करण्यास भाग पाडले कोपर टीमला. सुपर बॅटिंग, जबरदस्त स्ट्रोक. खरतर आयकॉन खेळाडू आहे हमरापूर विभागातील. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 रन्स करायचे आहेत. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेतील नियम जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती खतर पाठीमागे मारण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला, परंतु विकेट सॅक्रिफाईस केलंय. नॉन स्ट्रायकरचा खेळाडू आता धावबाद झालाय. आता चेंडू बाकी असेल, लास्ट शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. आता विजयासाठी एका चेंडू मध्ये रन्स करायचे आहेत 3. डॉट बॉल जरूर या ठिकाणी असेल. पण नॉन स्ट्रायकरचा खेळाडू धावबाद नाहीये, कारण की चेंडू मात्र सरळ कीपरच्या ग्लोव्ज मध्ये गेला होता. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक सोडणं हे अनिवार्य असतं. लास्ट बॉल 3 ची आवश्यकता असेल. अंतिम चेंडू आहे. सूरज काहीसा कान मंत्र देत असताना आपल्या गोलंदाजाला सूरजला देखील ठाऊक आहे ही मॅच महत्वाची आहे. पण या क्षणाला तुम्ही थोडा वेळ घेतला तरी हरकत नाही. आम्ही तुम्हाला वेळ देऊ, कारण की इम्पॉर्टंट मॅच आहे. लास्ट बॉल 3 ची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज झालाय दीव एन कडून प्रितेश पाटील. लास्ट बॉल. प्रेशर प्रेशर हे प्रेशर आहे, हे दडपण आहे. गोलंदाजाला ठाऊक आहे समोर खर तर अतिशय गुणवान खेळाडू आहे आदित्य पाटील. आणि त्याच्या बॅट मधनं खरं तर रन्स आल्यात. 4 चेंडू मध्ये 12 रन्स त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. लास्ट बॉल 3 ची आवश्यकता. ओ फटका लाजवाब. चेंडू मात्र निघाला सीमा पार. विनिंग स्ट्रोक. षटकार. चला आदित्य, नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र आदित्यला इथे मात्र दिला जाईल. आणि नक्कीच सामन्यातून रजा घेत असताना सर्व मान्यवरांना जरूर आपण पाहिलं. खर तर मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपण विशेष आभार व्यक्त करूया. आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खरं तर त्यांना आपण खूप